नाशिकचे नांदगाव तालुक्यात अचानक अवकाळी पावसाची हजेरी. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची धांदल. कांद्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी. 27 जानेवारी रोजी मंगळवारी दुपारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नांदगाव तालुक्यात काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पाऊस पडल्याने मका, कांद्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिकांना भाव नसल्यामुळे आधीच शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आणि आता अचानक अवकाळी पाऊस पडल्याने आमच्या कांद्यांवर पाणी फिरलं असे त्रस्त शेतकऱ्यांनी भावनिक मत मांडले. नांदगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्यांची लिलाव चालू असतानाच अवकाळी पावसामुळे धांदल उडाली आहे. कांद्याचे भरलेले वाहन एकट्रेक पिकअप मध्ये पाणी गेल्याने खूप प्रमाणात कांदे खराब झाले. अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला असे पीडित शेतकऱ्यांनी सांगितले. बाळू गोपीनाथ पवार, मुक्काम पोस्ट टाकळी, बुद्रुक, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. भूमीने आले ना. बोला. सरकारने एक पट दशा केली आणि इथं व्यापाऱ्यांची नैसर्गिक अवकाळ झाली. काय करील शेतकरी तरी? एवढं ते बोला. नाव अरुण नानासाहेब कदम, राहणार मोरजर, तालुका नांदगाव. आज नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आलेली आवक आज 15 लाईन आवक झालेली आहे. त्यापैकी 10 लाईनचा लिलाव झालेला आहे. पहिलेच बाजारभाव कोसळले असताना शेतकऱ्याचे हातोनात बाजारभावामुळे नुकसान झालेले आहे. त्याच्यात ह्या अवकाळी पावसामुळे आज शेतकऱ्याचे खूप हाल झालेले आहे. एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विजय पडोते, नांदगाव.